तरच आपण मैदानामध्ये पाणी पोहोचवणार आहोत. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर चला मॅच MH50 50 अगेन्स्ट जिजा टायगर या दोन संघांच्या दरम्यान टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय जिजा टायगर संघाने घेतलाय आणि MH50 फलटण संघ सध्या चला पंचांचा इशारा जिजा टायगर्स बॅटिंग करत असताना आपण पाहतोय संतोष अर्थात अण्णा कंक ज्या खेळाडूने 50 धावांची अर्धशतकी खेळी कालच्या दिवसामध्ये साकारली तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर संधी होती संधीचं सोनं नाही करता आलं MH50 फलटण या टीमला. हा फार महत्वपूर्ण खेळाडू होता या टीमचा जिजा टायगर या संघाचा त्याला मात्र जीवनदान भेटतंय. वाघाच्या तोंडाला रक्त लागल्यानंतर आणि तलवारीला रक्त लागल्यानंतर वाघ मात्र खुकार होतो. आता आपण पाहूया अण्णा कंक कशा पद्धतीची बॅटिंग साकारतायत. गोलंदाज मोहन तयार गोलंदाजी मार्कवर अण्णा कंक यांच्यासाठी ऑन साइडला टर्न केला स्क्वेअर लेगला दोन क्षेत्ररक्षक बॉलवर धावतात बॉल त्यांच्या पुढे गेलाय बॉल बघता बघता सीमारेषेच्या बाहेर चौकार दुसऱ्या बॉलवर आलाय चौकार. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता अण्णा कंक कशा पद्धतीने पहिल्या बॉलवर संधी आली होती परंतु संधी मात्र निसटली गेली. जिजा टायगर या संघाचे कुठेतरी भांड्यात जीव पडला असेल त्यानंतर बॉलला फिरवून दिलंय आपण पाहू शकतात डीप स्क्वेअर लेगला बॉल गेला आणि इथे चौकार देखील प्राप्त झालाय. 4 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाज मोहन पुन्हा एकदा तयार संतोष सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोहनचा हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न परंतु शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावला गेलाय त्याच्या हातामध्ये गेलाय बॉल. चांगलं पुनरागमन केले कारण पहिला बॉल खूप चांगल्या दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला अचूकतेवर भर दिला होता त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला पुन्हा एकदा कमबॅक केले पुनरागमन खूप चांगलं केलंय गोलंदाज मोहनने. पुढचा बॉल यावेळेला पण हलकीशी कडा घेऊन पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये गेला. इथे संधी जरूर प्राप्त झाली आणि संधीचं सोनं देखील करता आलंय. सचिनला परतावं लागतं. पहिला विकेट जिजा टायगर संघाचा या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. चला या बॅट्समन लगेच बॅट्समन मैदानामध्ये पोहोचायचं. सध्या मॅच तुम्ही पाहताय MH50 AS स्पोर्ट्स फलटण टीम जिजा टायगर्स त्यांच्या विपक्ष 2 हात करते. जिजा म्हणजेच अक्षय शिंदे यांची लेख आणि तिच्या नावाने ही टीम सध्या खेळवली जाते. MH50 ज्या व्यक्तीनं उद्योगाच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं युवा उद्योजक म्हणून MH50 केक शॉप त्याने चालू केलं ना आज 5 पेक्षा जास्त शाखा प्रत्येक विभागामध्ये ज्याच्या आहेत तो MH50 केक शॉपचा ओनर सागर सुपुगड्या आणि त्याच्यासोबत सातत्याने खांद्याला खांदा लावून सातत्याने त्याच्या पाठीशी उभा राहणारा आबा सुपुगडे AS फलटण अशी टीम सध्या खेळवली जाते. पहिलीच विकेट माघारी आल्यानंतर सध्याच्या घडीला चर्चेत असणारा ऋषी पाटील सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. चला पहिली विकेट प्राप्त झाली. ऋषी आलाय मैदानामध्ये. हा बॉल अगदी स्लॉट मध्ये होता डायरेक्ट पाठवून दिलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बघतच राहिला. बॉल गेलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई फायर हाय अँड हँडसम बॉल सीमारेषा बाहेर षटकार. काय फटका खेळलाय पहा ज्या पद्धतीने रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. गोलंदाजीसाठी मोहन असताना चेंडूसाठी जागा बनवली पॉपिंग क्रीज मध्ये गेला पूर्णपणे आपल्या खोलवरती जाऊन हा चेंडू खोदून काढला आणि काव कॉर्नर रिझनच्या दिशेने फेकून दिला उचलून. 6 धावांसाठी अण्णा कंक याच्या बॅट मधून तो षटकार आला. काही बॉल मध्ये जरूर दडपण आणण्याचा प्रयत्न मोहनच्या माध्यमातून झालाय परंतु अण्णा कंक भरपूर काही विश्वास त्यांचा स्वतःवर आहे. कालच्या दिवसामध्ये अर्धशतकी खेळी आपण
त्यांची पाहिली, परंतु इथे कमालीचा कमबॅक, परंतु पंचांचा इशारा. ओहो हे प्रभू, मोये मोये, नो बॉल, माशी शिंकली. दुष्काळात आलेला 13वा महिना. रिप्ले टेलिकास्ट पाहूया. चेंडू चांगला टाकला, पॉपिंग क्रीज मध्ये गेला होता आणि ओव्हर स्टेपिंगचा नो. यावेळी पहा काय घडलंय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता या पंचांनी नो बॉल का बरं या ठिकाणी दिला गेलाय. यस, क्लिअर नो बॉल. आपण एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून हे क्रिस्टल क्लिअर चित्र अगदी पाहू शकताय. आणि त्याचसाठी आपण अंपायरचं का कौतुक केलं गेलंय. अगदी घारीसारखी तीक्ष्ण नजर ठेवून या रखरखत्या उन्हामध्ये देखील भरपूर चांगलं काम पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. अण्णा कंक यांना जीवदान जरूर प्राप्त झाले. दुसरा जीवदान खोदून काढला, अक्षरशः इनफिल्डला क्लिअर करता आलं नाही. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्याच्याकडे गेलं, बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न संदीप बावडेकर आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये एक धाव जरूर चोरटी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढली गेली आणि इथे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि 12 धावा लागल्यात स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यानंतर. बारा धावा. चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग प्लीज. अंपायर टीम मीटिंग नाही आज, प्लीज प्लीज. चला थोडंसं स्पीडअप घ्या, लगेच मागे या. ओव्हरला लगेच सुरुवात करायची. माफ करा, आज तुमच्या मागे हात धुवून आम्ही जरूर लागू, कारण की आज वेळेचं बंधन आहे आणि आज संपूर्ण मॅचेस आम्हाला कव्हर करायचे, कारण की उद्याच्या दिवसामध्ये बऱ्याच बक्षीस समारंभ मोठा असेल, सत्कार समारंभ बरेच मोठ्या हस्ती उद्याच्या दिवसामध्ये या VIP कक्षाला या संपूर्ण स्पर्धेला भेट देण्यासाठी जरूर येतील. सो आज थोडासा स्पीडअप घेतला जाईल. तर या स्पर्धेच्या माध्यमातून किरण जर पाहिलं तर अनेक संघ आहेत आणि ज्याच्यामध्ये आपल्या मुलींच्या नावानं त्यांनी संघ पुरस्कृत केलेले आहेत या PTPL मध्ये. खरं तर त्यांनी टाकलेले आहेत आणि मुलगी म्हटलं की घरची लक्ष्मी, मुलगी म्हटले की घरचं वैभव, मुलगी म्हटली की घरची संपत्ती, सुख आणि समाधान म्हणजे मुलगी. आणि म्हणूनच की काही तर प्रत्येकाने आज बऱ्याचशा ओनरने आपल्या मुलीच्या नावावरून आज या ठिकाणी संघ या पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच म्हटलं जातं मुलगी शिकली प्रगती झाली. आता आपण पाहू शकताय दुसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी जिजा टायगर, अक्षयजी शिंदे यांची ही टीम. आर्या फाईट, MH50 50, सागरजी सुपुगडे, आबाजी सुपुगडे. खरं तर हे फार मोठे नाव आहे उद्योग क्षेत्रामध्ये. सध्या अगदी केक शॉपचं 5 ब्रांचेस त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात या नवी मुंबईमध्ये. एक खूप चांगलं नाव. अण्णा कंक यांनी अगदी सॉफ्ट हँडेड फटका आपण पाहतो, थर्ड बॉल वरून क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न क्रिकेटमध्ये फुटबॉल, परंतु 2 धावांपासून मात्र रोखू शकणार नाही. अण्णा कंक यांच्या मनगटात ताकद आहे. डोक्यामध्ये काय वेगळंच चाललेलं असं. खरं तर कॅल्क्युलेटर घेऊन खेळणारा हा खेळाडू. कालच्या दिवसामध्ये आक्रमक खेळी त्यांची पाहायला मिळाली, परंतु आज थोडंसं समजदारीचं क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळतात. कारण अगोदरच 2 जीवदान पहिल्याच बॉलवर जीवदान प्राप्त झालंय, त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर देखील जीवदान त्यांना प्राप्त झालंय. त्यामुळे अण्णा कंक यांना आता आपली एक बहारदार खेळी या ठिकाणी कालच्या सारखीच आज पुन्हा एकदा, कारण विश्वास जो दाखवलाय टीम ओनरने, आयकॉन प्लेअर, आयकॉनिक खेळी त्यांना करायचे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तो बॉलला अडवेल तोपर्यंत एक सिंगल पुन्हा एकदा या ठिकाणी या स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत स्कोर जर पाहिलं तर लागल्यात 15 धावा स्कोर कार्डवर. भरपूर चांगली स्पर्धा आणि आजचं वैशिष्ट्य काय तर सगळे पाटण तालुक्यातील समालोचक आज आपण पाहतोय एकाच व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतात. हे आजचं खरं तर दुग्ध शर्करा योग आहे म्हणायला हरकत नाही. फटका अगदी ऋषीने खोदून काढलाय. तिथे नवनाथ होता आणि त्याने घेतली कॅच. संपलं ऋषीचा खेळ. ज्या ऋषीवर संपूर्ण जबाबदारी होती, कारण ऋषी देखील मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने जाणला जातोय. कालच्या दिवसामध्ये थोडस निराश केलं आणि आज देखील खरं तर या पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये ऋषीने निराश केलंय. भरपूर काही मोठे फटके ऋषीच्या बॅटमध्ये आपण सातत्यानं पाहिलंय, परंतु आज हे प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू आपलं वेगवेगळे योगदान नक्कीच देत असतो. एरवी तुम्ही गावाच्या माध्यमातून खेळत असता, इथे मात्र पहा अगदी खोलवर टप्प्यावरचा बॉल तिथे इनफिल्डच्या आतमध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये गेलाय बॉल आणि इथे ऋषीच्या विकेटचं मात्र पतन झालंय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय तुम्ही MTC लाईव्हच्या माध्यमातून.
खरं तर मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ऋषीचा कुठेतरी असफल झालाय आणि आणखीन एक विकेट अर्थात 2 विकेटच्या पतनानंतर 15 धावा स्कोर कार्डवर जिजा टायगर्स संघाच्या. नवीन खेळाडू मैदानामध्ये नितीन. भरपूर काही क्रिकेट मुंबई परिसरामध्ये वरळी परिसरातील वरळी विधानसभेची स्पर्धा भरवण्यामध्ये यांचा देखील फार महत्वपूर्ण सहयोग असतो. तर नितीन आता सध्या आपण पाहिले मुंबई परिसरामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं जातं, परंतु आज आपल्या टीम ओनर साठी खेळावं लागेल. अक्षयजी शिंदे यांच्यासाठी पहिलाच बॉल यावेळेला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक बॉलवर आला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये वाऱ्याच्या वेगानं. यस, पंचांना देखील या ठिकाणी तिसऱ्या अंपायरची मदत घ्यावी लागेल कारण एवढा क्विक थ्रो हा पाहायला मिळाला. अगदी वाऱ्याच्या वेगाने ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकतात. नितीन यांचा हा खर तर ट्रेडमार्क शॉट आपण पाहतोय. इथे मात्र बॉलला फिरवून दिले स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यशांच्या मागे आपण पाहू शकतो चीता आहे खरं तर हा आणि डिसिजन इज पेंडिंग. परंतु काय घडेल मैदानाच्या आतमध्ये क्रिस्टल क्लिअर चित्र तुमच्या समोर MTC लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहावं लागेल कारण या घडामोडी अगदी काही क्षणातच घडल्या होत्या आणि त्यामुळेच की काय तिसऱ्या अंपायरची या ठिकाणी मदत घ्यावी लागली आणि इथे यस नॉट आउट. नितीनचं कौतुक करावं लागेल ज्या वेगानं नितीन धावला. बॅट ड्रॅग करणं किती इम्पॉर्टंट असतं सध्याच्या खेळाडूंसाठी. खूप चांगली गोष्ट आहे नितीनने बॅट लवकर ड्रॅग केली, जमिनीला लगेच तो बॅट घासत आला आणि त्याच्यामुळे तो सुरक्षित राहिला. ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट या रिप्ले टेलिकास्ट मध्ये शिकायला भेटली मी म्हणेल. अशोक अगोदर स्टान्स बनवला होता, रिदम चुकला अशोकचा आणि त्यानंतर डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. नितीन वेगवेगळ्या फटक्यांसाठी जाणले जातात, भरपूर काही क्षमता त्यांच्यामध्ये देखील आहे. अशोक फुलटॉस बॉल त्याला फिरवायचा होता आपल्या वेगळ्या स्टाईलने, परंतु इथे मात्र पहा क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आले. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला. भरपूर चांगलं ट्राय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. क्विक थ्रो देखील पाहायला मिळाला. खर तर उलट्या दिशेने धावल्यानंतर कॅच घेणं थोडंसं मुश्किल असतं आणि हे चित्र आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. दोन्ही क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल कारण भरपूर डिस्टन्स त्यांनी देखील कव्हर केला होता. दरम्यानच्या काळामध्ये होता भरपूर वेळ. 2 धावा जरूर या ठिकाणी प्राप्त झाल्यात. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अशोक पुन्हा एकदा तयार. नितीन यांच्यासाठी यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक धावत येतो तोपर्यंत 2 धावेसाठी प्रयत्न आणि 2-2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काही 2 ते 3 बॉल मध्ये अशाच प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मोठे फटके येत नसेल तर 2 धावांवर कॉन्सन्ट्रेट केलेलं कधीही चांगलं कारण क्रिकेट आपण म्हटलं प्रत्येक बॉलवर तुम्हाला षटकार जरूर लगावता येणार नाही, परंतु प्रत्येक बॉल तुम्ही कनेक्ट करणं ही फार महत्वाचं कौशल्य आहे. चला मी विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या. या ओव्हर नंतर पाणी मैदानामध्ये चला घेऊन जा, पटकन पळत जा. येस येस जावा पळत. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या प्लीज. तुमच्यासाठी नेक्स्ट ओव्हर मध्ये पाणी पाठवलं जाईल. तोपर्यंत बॅटरला पाण्याची गरज आहे, यासाठी आम्ही पाणी पाठवतोय. पहा ड्रोन व्ह्यू या मात्र दाखवला जातोय पृथ्वीवरून कशा पद्धतीने हा ड्रोन व्ह्यू खाली आल्यानंतर कशा पद्धतीने लुक भेटेल त्याचं एक चांगलं अॅनिमेशन ओमसा MTCच्या माध्यमातून सध्या संपूर्ण व्यासपीठापासून पहा ड्रोन व्ह्यू हळूहळू वरती जातोय. वरती गेला आणि त्यानंतर हे एलिमेशन तुमच्यासाठी खूप छान टेक्निक यावेळी मात्र ओमसा MTCच्या माध्यमातून ज्या टेक्निक सर्व आलेत त्याचा कसा उपयोग करून आपल्या YouTube चॅनलला आणखीन सजवता येईल, ब्रँड बनवता येईल, त्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. अपडेट सातत्यानं झालाय आणि मेहनत देखील भरपूर आहे कारण पहा आकाशामध्ये उंच उडान घेण्यासाठी पक्ष्यांना देखील आकाशामध्ये भरारी घ्यावी लागते आणि विहंगमय दृश्य निर्माण करण्यासाठी धबधब्याला देखील उंचावरून पडावं लागतं. व्हेर इज नो पेन देर इज नो गेन असं म्हटलं जातं. हार्डवर्क इज अ की ऑफ सक्सेस आणि तुम्हाला मेहनत तर करावी लागेल. मेहनतीशिवाय कधीच तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. MTC लाईव्हची भरपूर काही मेहनत आपण काही वर्षांमध्ये. किरण तुझा एक डायलॉग आठवला, कॅमेरामधले लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स आणि व्यवसायामध्ये देखील तुम्हाला सेन्स ठेवावा लागतो. अपडेट व्हावं लागतं, अपग्रेड व्हावं लागतं, भरपूर काही चेंजेस करावे लागतात, कालानुरूप तुम्हाला बदलावं लागतं आणि तेव्हाच तुम्ही एक चांगलं व्यावसायिक बनू शकता. हे MTC लाईव्हने दाखवून दिलंय.
अगदी सहमत आहे तुमच्या मताशी. गोलंदाजीसाठी यावी मात्र पुन्हा एकदा मोहन येतोय. टीमला MH50 टीम आपलं पाण्याची बॉटल्स भरून ठेवा लगेच. चला स्पीडअप घ्या प्लीज, मी विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. मोहन सध्या गोलंदाजीसाठी अण्णा कंग सध्या आपण पाहतोय. संतोष अण्णा कंग आहे का? असूर एक फटका खोदून काढला. यावेळी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतोय. अप्रतिम झेल यावेळी मात्र स्वीकारले. विकेटचं होतंय पतन. बॅटिंग करत असताना अण्णा कंकने जी आग लावली, मोहन नावाचा पाण्याचा बंब आणला आणि ती आग अक्षरशः भिजवली. दुसऱ्या साईडला रिप्ले टेलिकास्ट आपण पाहता. चेंडू मोहनसाठी, मोहनने हा चेंडू टाकला तर खोदून काढला. कॉर्नर रिजनला ऑलरेडी क्षेत्ररक्षक होता उभा, त्याच्या उंजळीमध्ये हा चेंडू जातोय. कॅच त्याने पकडले आणि अण्णा कंकला मात्र चले जाऊचा इशारा केला. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अमित बोत्रे, श्रीराम 11 चिखलेवाडी या टीम मधून खेळणारा हा खेळाडू मात्र सध्याच्या PTPL मध्ये नाव गाजवतोय. खरं तर अमित आपण पाहिलं तर अमित बोत्रे ज्या पद्धतीने डिसेंबर मध्ये ऑक्शन झालं, मी कालच बोललो शेअर मार्केट जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर एखाद्या कंपनीचा शेअर डिसेंबर मध्ये घेता आणि जानेवारी मध्ये त्या शेअरची व्हॅल्यू वाढली जाते. तसा अमित बोत्रे डिसेंबर मध्ये त्याला खरेदी केला आणि जानेवारी मध्ये त्याची व्हॅल्यू वाढली, कारण की प्रत्येक मॅचला 3 ते 4 षटका त्याच्या बॅट मधून आहे आणि या सिक्सर किंगच्या यादीमध्ये सध्या मात्र अग्रेसर आहे. असा अमित बोत्रे चिखलेवाडी या टीमचा प्रभावशाली खेळ त्याचा राहिला या स्पर्धेला आणि प्रभावकारी कामगिरी त्याची राहिली या स्पर्धेला. मोहनवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. अमितचा पहिलाच बॉल उचलला, क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलवर आलाय, भरपूर उंची या बॉलने गाठली आणि इथे मात्र पहा दर्जेदार झेल या ठिकाणी घेतला गेला आणि आल्या पावली मात्र माघारी जावं लागेल अमित बोत्रेला. भरपूर काही चर्चा अमितची झाली. पहिल्याच बॉलवर षटकार जाईल की का, पहिल्या बॉलवर सिक्सरच्या देखील बॉलवर टॅग लाईन आपण पाहतोय, लगा तो सिक्सर पहिल्या बॉलवर वाटलं होतं, परंतु डिस्टन्स कव्हर नाही करू शकला हा बॉल आणि इथे मात्र विकेट प्राप्त होते. रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातो. कॅच पकडल्यानंतर ज्या पद्धतीने जल्लोष केला अमित बोत्रे, कालचा दिवस त्याचा होता. आजच्या दिवसामध्ये दिवस आणि वेळ बनवता त्याला आली नाही आणि वेळ अशीच असते, कधी चांगली कधी वाईट वेळ प्रत्येकाची येते आणि यावेळी मात्र आपण पाहिलं गोलंदाजाने ती वेळ साधली. मोहनने तब्बल 2 विकेट घेतले 12 धावा खर्च करून. 21 धावसंख्या स्कोर कार्डवरती. पप्पू पाटील आलेत. 2020 मध्ये आपल्या PTPL ला सुरुवात झाली. पहिली PTPL 2020 ला 40+ मैदानामध्ये खेळवली गेली आणि त्या 40+ मैदानामध्ये नवलाई स्पोर्ट्स जिंकली. विपक्षी आपण पाहिलं तर DK स्पोर्ट्स अशी पहिली मॅच खेळली गेली आणि पहिल्या PTPL चा पहिला चेंडू खेळणारा पप्पू पाटील सध्या मैदानामध्ये आणि पहिल्या PTPL मध्ये पहिला षटकार लगावणारा खेळाडू पप्पू पाटील आहे आणि पहिल्या PTPL मध्ये सलग 2 षटकार लगावणारा पप्पू पाटील, पहिला चेंडूवरती कॅच ड्रॉप होणारा पप्पू पाटील सध्या मात्र मैदानामध्ये. हे सर्व घडलं होतं पहिल्या 2020 च्या PTPL ला. कम्प्युटर मध्ये जसं फीड केलं जातं तसं किरणच्या डोक्यामध्ये सगळे स्टॅटिस्टिक मला वाटतं फिट झालेले आहेत. इथे आपण पाहू शकतो स्क्वेअर लेगला पहिल्याच बॉलवर एक सिंगल काढली पप्पू पाटील यांच्या माध्यमातून. हे व्यक्तिमत्व फार वेगळं आहे पाटण तालुक्यासाठी. संपूर्ण समर्पण खरं तर देणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतो. प्रत्येक मॅचला अगदी ते इथे मैदानावर असले आणि व्यासपीठावर असले की व्यासपीठ कसं हलतं आणि बोलतं सातत्याने आपण पाहिलंय, एक लाजवाब व्यक्तिमत्व म्हणून. परंतु आज आपल्या संघ मालकासाठी जरूर या ठिकाणी प्रयत्न करावे लागेल. नितीनला स्ट्राईकला पाहतोय. खोलवर टप्प्यावरचा बॉल, यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी मोहनवर का दिली गेली, कारण पहिलं षटक मोहननेच हाताळलं होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा मोहनवर विश्वास दाखवला गेलाय. फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग, योग्य टप्पा, भेदकता या गोलंदाजी तुम्ही पाहताय आणि त्याच जोरावर आता मात्र एक डॉट बॉल जात असताना आपण या ओव्हरमध्ये पाहत आहात. पुन्हा एकदा समजदारीचा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला या ठिकाणी बॉलला ड्राईव्ह केलंय, तिथे लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलाय, तो बॉलला पकडेल तोपर्यंत सिंगल नंतर झाली स्ट्राईक. आता पप्पू पाटील पुन्हा एकदा येतील. यांच्या मनगटात देखील ताकद आहे, परंतु आज ती सिद्ध करावी लागेल पप्पू पाटील यांना. भरपूर काही रेकॉर्ड्स या अगोदर किरण मस्करच्या माध्यमातून तुम्ही ऐकलेत पप्पू पाटील यांचे आणि भरपूर काही रेकॉर्ड आहेत आणि रेकॉर्ड करतील देखील. असं हे व्यक्तिमत्व सध्या मैदानाच्या आतमध्ये आज खरं तर जिजा टायगर या संघाच्या माध्यमातून खेळत असताना. परंतु जो गोडवा MH50 फलटण या टीमचा आहे तो गोडवा पुन्हा एकदा कायम राखला जाईल का हा प्रश्न आहे. बॉलला ऑन साईडला फिरवायचं होतं पप्पू पाटील,
थोडीशी भारदस्त शरीर असते, त्यामुळे कुठेतरी फिरकी घेताना प्रॉब्लेम आलाय आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 24 4 विकेटच्या पतनानंतर. चला लगेच ड्रिंक ब्रेक. आबाजी शेठ या तुम्ही जाऊ शकता, तुमच्या टीमला ड्रिंक ब्रेक झालेला नाहीये. धाव संख्या 23, 23 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ही धाव संख्या सजवली गेली आहे. चला लगेच ड्रिंक ब्रेक संपवला जाईल. यानंतर मॅच साठी पुन्हा मॅच आहे. MH50 फलटण आणि आर्या फायटर पुन्हा मॅच आहे. ती इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घेणार आहोत आपण. धाव संख्या 23, 3 षटकांचा खेळ झालेला आहे. ड्रोन व्ह्यू मध्ये आपले सर्व संघ मालक सध्या मात्र दाखवले जातात. आमचे अक्षयजी शिंदे साहेब, त्याचबरोबर संजयजी देसाई साहेब, अमरजी पाटील साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अनिलजी बागल साहेब, सुरेशजी कारळेकर साहेब, सुनीलजी देसाई साहेब, हे सर्व संघ मालक, आबाजी येळवे साहेब, राहुलजी पेंढाळकर साहेब, सचिन आबा येळवे साहेब, संदीप बाप्पा साळुंके साहेब, सुनीलजी आळळके साहेब, आबाजी सुपुगडे शेठ, सागरजी सुपुगडे शेठ, हे सर्व संघ मालक सध्या मात्र दाखवले जातात ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, मी विनंती करेल. अजून 3 ओव्हर बाकी आहेत. टीम मीटिंग तुमची थांबवली जाईल आणि थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. धाव संख्या 23, लॉस ऑफ दी 4 विकेट. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. अंपायर्सना विनंती असेल आपण थोडेसे मॅचला गती द्यायची, विनंती असेल प्लीज. थँक्यू. तर आपण पाहतो इथे 3 षटकांचा खेळ संपुष्टात येत असताना 23 धावा धावफलकावरती 4 विकेट माघारी गेलेत. आता ऑन स्ट्राईक नितीन असतील इथे आणि नॉन स्ट्राईक इनला पप्पू आहेत, मुकादम म्हणजे ज्यांची ओळख. तर गोलंदाजी मार्कवरती नवनाथ यांना पाहतोय. लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये अगदी उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न असफल मात्र होताना पाहायला मिळेल. झेल सुटला तिथे, तोपर्यंत धावा इथे 2 कंप्लीट केल्या जात आहेत. आता इथून या 2 धावा मात्र सर पप्पू पाटील यांच्यासाठी खूप जडदायक असतील. 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आपण पाहायला गेलं तर झिजा टायगर 1 शॉट इथे निर्णय पंचांकडून देण्यात आलेला आहे, म्हणजे एकच धाव इथे धावफलकावरती घेतली जाईल. 24 धावा धावफलकावरती जिजा टायगर प्रथमतः इथे मात्र टॉस जिंकलाय. फलंदाजी बरोबर जाण्याचा निर्णय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा 24 लागले जात आहेत. तिसऱ्या षटकाला इथे 4थ्या षटकाला इथे सुरुवात झाली. लॉकलचा बॉल चांगल्या प्रकारे खेळून काढला. वेग आहे, वेगावरती नियंत्रण आहे, क्षेत्ररक्षक नाहीत, बॉल परार, सीमारेषा पार. येथील धाव मात्र इथे 4 चौकार. नितीन कुंभार ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. इथे एक दर्जेदार खेळाडू, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. ते एक्सपिरियन्स वरती जात असताना चांगली फलंदाजी इथून करावी लागेल, कारण महत्वपूर्ण 4 फलंदाज अगदी सुस्त्यामध्ये बाद झाले. पहा इथे रिप्ले मध्ये पाहू शकता की क्लास जिथे क्षेत्ररक्षण नाही तो क्षेत्र मात्र निवडला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एकच सिंगल मात्र मिळेल तिथे आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा 29. आता मात्र ऑन स्ट्राईक पाटण तालुक्याचे मुकादम अर्थातच पप्पू पाटील इथे पाहायला मिळत आहेत. जर का स्लॉट मध्ये बॉल आला तर नक्कीच बाजूच्या प्लॉट मध्ये जाईल, बॉलची गोटी होईल, परंतु येणं गरजेचं आहे. चर्चा केली होती, यस डेफिनेटली ताकद मात्र तेवढी पाहायला मिळाली नाही. लॉंग ऑन डिझन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं, एक सिंगल मात्र फक्त देऊन जाईल हा बॉल पप्पू पाटील यांना.
30 धावा धावफलकावरती. शांत खेळ इथे थोडासा पाहायला मिळतोय कारण पूर्णपणे दबाव तंत्र वापरला जातोय MH50 फलटण टीम कडच्या गोलंदाजांकडून. नवनाथला पाहतोय इथे ऑन स्ट्राईक नितीन कुंभार यांना पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणतीही चुकी तिथे होणार नाही. सहजरित्या बॉलला कलेक्ट केले गेले, बॉल उचलले, फेकी केली गेली तोपर्यंत येईल. मात्र इथे सिंगलने मात्र इथे गेम ऑन ठेवलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च करतायत फक्त. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकातील. इथून कसा खेळ पुढे जाईल तेही पाहणं गरजेचं कारण अंतिम षटकासाठी मात्र किती धावा जमवल्या जातील. इथे शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकातील. पप्पू पाटील येईल, बॅटला ब्रश झालाय डेफिनेटली इथपर्यंत आवाज. चतुर्चानाक्ष हुशार इथे यष्टीरक्षक काम तमाम. फलंदाज बाद मुकादम पप्पू पाटील बॅक टू द गाउट. 31 धावसंख्येवरती 5वा विकेट माघारी आर्या फायटर्स या टीमचं पाहायला मिळतोय. जिजा टायगर्स माफी असावी 31 धावा इथे पाहायला मिळतोय. प्रोजेक्ट स्कोर 39 दाखवला जातोय. करंट रन रेट 7.75. इथून चांगली फलंदाजी एखाद्या फलंदाजाला करावी लागेल आणि ती फलंदाजी निश्चित नितीन कुंभार हे करतील अशी आशा निश्चित इथे मात्र असेल टीम संघमालक आणि टीमच्या समर्थकांना. परंतु इथून शेवटचा षटक मार्गस्थ होईल आणि शेवटच्या षटकामध्ये धावा किती जमवल्या जातील ती खूप इम्पॉर्टंट असेल कारण इथून टार्गेट कितीचा सेट केला जाईल जिजा टायगर ह्या टीम कडून MS50 फलटण टीम साठी. कारण 5 षटकांमध्ये 100 धावाही येताना पण पाहायला मिळाल्यात. 5 षटकांमध्ये 39 धावाही मात्र आपण येताना पाहायला मिळाल्यात. लो स्कोरिंग हाय स्कोरिंग असं समीकरण आणि इथून आता 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि 5व्या षटकाला सुरुवात होईल इथे आणि 5व्या षटकासाठी मात्र आमंत्रित केलं जातोय योगेश यांना इथे पाहतोय आणि ऑन स्ट्राईक फलंदाज असतील नितीन कुंभार. अनुभव आहे, अनुभवाचा परिपूर्ण वापर इथे मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळतात. वा योगेश अगदी पहिल्याच बॉलवरती आपला क्लास दाखवतायत. मला काय इथे अंतिम षटकासाठी आणले गेले, मला या टीम मध्ये का घेतले गेले त्याचं उत्तम उदाहरण देत असताना मात्र पाहायला मिळतात. अगदी भव्य दिव्य पाटण तालुक्याचा ऑक्शन सोहळा रंगताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मिक्स टायमिंग शॉट झेल मात्र जमिनीला दान. डी फॉरवर्ड रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलला जातोय. परंतु अंतिम क्षणी पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट माघारी जाईल आणि फलंदाज बाद होतील. अक्षय यांना यावं लागेल माघारी आणि या बॉलवरती धावा आल्यात. एक सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा 6वा विकेट माघारी टीम जिजा टायगर. त्याचबरोबर आर्या फायटर्स आणि MH50 फलटण आपण तयार असेल तर MH50 फलटण टीम ऑलरेडी इथे मॅच मध्ये आहे. त्यानंतरही मात्र त्यांना इथे लगेचच मॅच खेळायची आहे. तर आर्या फायटर्स आणि MH50 फलटण या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज पाहायला गेलं तर चांगला क्रिकेट आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये 8 टीम इथे खेळताना पाहायला मिळतील. 5 षटकांचा खेळ आहे. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही तिथे परंतु पोस्टात लॉंग ऑफचे चतुराई मात्र पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणामध्ये. वा आणि निश्चित 2 धावा इथे मात्र वाचवल्या गेल्या आहेत आपल्या टीमसाठी. या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. 34च्या घरामध्ये 34 आणि स्कोरबोर्ड टीम बॅटिंग करत असताना जिजा टायगर. खूप छान इथे क्रिकेट पाहायला मिळेल. लॉंग ऑन रिजन मध्ये पाहायला गेलं तर तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. दुसरी मध्ये कन्वर्ट मात्र केली जातोय आणि या दुसऱ्या धावेनं 2 धावा पूर्ण मात्र इथे केल्या जातात. या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 36 धावा 36 आणि स्कोरबोर्ड फाईन लेग रिझन मध्ये मात्र ते खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे परत एकदा 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. ही ना खासियत आहे, तुमची कनेक्टिव्हिटी मात्र चांगली होत नसेल, मोठे फटके येत नसतील त्यावेळी मात्र डबल सिंगलनं मात्र गेम ऑन ठेवणं
हे खूप महत्वाचं आहे आणि तेच मात्र सातत्य इथे मात्र राखलं जातोय फलंदाज नितीन, कारण 14 बॉल मध्ये 21 धावांची बहारदार खेळी साकारली गेली आतापर्यंत नितीन कुंभार या मात्र फलंदाजाने. संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीतून 38 धावांची खेळी संघाची आणि वैयक्तिक 21 धावांची खेळी नितीन कुंभार यांची पाहायला मिळतोय. बॉडीला स्ट्रेच केलं होतं, एक सिंगल मात्र घेतली, परत एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना अपयशी होताना पाहायला मिळतात, कारण शेवटचा बॉल या 5व्या षटकातील इनिंग मधील मात्र पाहायला मिळतोय आणि 5 षटकांचा खेळ संपुष्टात येत असताना धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा 39 धावा आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 5 षटकांमध्ये 40 धावांची. आता लगेच नाही करणार ती, आता खेळते ना. तीन आहे मोबाईल मध्ये मॅच आहे तर नाही, बरोबर असं चालू आहे. पाहिजे ते 4 व्हीलर सुझुकी कारची ते चावी आम्हाला सापडलेली आहे. खेळाडू कक्ष आहे तिथे, तर कोणाचे असेल तर कृपया ओळख पटवून घेऊन जायचे. धन्यवाद रुपेश सर. चला या MH50 विपक्ष आर्या फायटर्स, एका बाजूला संदीप साळुंके साहेब आप्पा यांचा संघ त्यांच्या विपक्षात खेळत असताना आपण पाहतोय MH50 फलटण सागर सुपुगडे साहेब आणि आबाजी सुपुगडे साहेब या दोन बंधूंचा संघ आपण पाहतोय. नितीन कदम साहेब मादलचा सिगम यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. MH50 फलटण या नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे प्लीज. पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-2024 चौथं पर्व, 4 दिवसीय स्पर्धा आणि आजच्या या स्पर्धेचा 3रा दिवस. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सगळं काही पाहिलंय, अद्याप सुपर ओव्हर पाहणं बाकी आहे. एखादी मॅच टाय होईल का, प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहायला मिळेल का, याची देखील उत्कंठा असेल. MH50 या नाणेफेकीसाठी सांघिक शतक पाहिलं, वैयक्तिक अर्धशतक पाहिलं, षटकार हॅट्रिक पाहिली, विकेट हॅट्रिक पाहिली, निर्धाव षटक देखील पाहिलं. सुपर ओव्हर पाटण तालुका प्रीमियर लीग ऑर्गनाइज्ड बाय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई. शिवा जाधव बॉस आणि त्यांच्या बरोबरीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली संपूर्ण पाटण टेनिस क्रिकेट कमिटी यांचं कौतुक करावं लागेल. कारण ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन, हा पाटण टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप पाहतोय आपण. आणि या वर्ल्ड कप मध्ये 12 संघ, 12 संघ मालक, 12 आयकॉन, 12 चॉईस खेळाडू, तब्बल 156 खेळाडू एका कर्णकासाठी लढत असताना आणि या कर्णकाचा मानकरी कोण ठरेल, मिस्टर PTPL चौथ्या पर्वामध्ये कोण ठरेल, याचं देखील उत्तर आपल्याला उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्राप्त होईल. वेलकम सागर सुपुगडे साहेब, संघ मालक आहेत. MH50 हेड कॉल केलाय, हेड आलाय. मान्यवरांचा आभार, थँक्यू सो मच. नक्कीच वळूया समालोचन कक्षामध्ये. आपल्यासोबत जोडले जातील दत्ता म्हात्रे सर, रुपेश पाटील सर. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. हा आवाज होता मुंबईचा अगदी गोड आवाज, लव जाधव सर यांचा. भरपूर काही अभ्यास या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी केला आणि या स्पर्धेची संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. थँक्यू सो मच लव जाधव सर. टार्गेट सेट केला MH50 फलटण,
40 धावांचा. चला आपल्या सोबत जोडले गेलेले ज्यांचा आवाज खरं तर पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर सध्या गाजत असताना आपण पाहतोय आणि आमचे जनवली गावचे सुपुत्र रुपेश पाटील आमच्या सोबत जोडले गेले. या वर्षीच्या सत्रामध्ये सध्या देखील ते नाईटची स्पर्धा करतायत कोपरोली पनवेल या ठिकाणी आणि आज देखील ते त्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. हा गोड आवाज आहे आमच्या सोबत जोडला गेलाय. युवराज माळी सर भरपूर काही नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा सध्या नावाचा बोलबाला राहिलाय, ते देखील आपल्या सोबत जोडले गेले. पहिला बॉल टाकण्यासाठी संतोष अण्णा कंक नावाची रन मशीन या ठिकाणी पहिल्या गोलंदाजीसाठी वापरली जाते. फ्रंटलाईन सीमर अण्णा कंक ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना कालच्या दिवसामध्ये अर्धशतकी खेळी केली आणि आज देखील भरपूर काही इम्प्रेस अण्णा कंक यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जिजा टायगर संघासाठी खेळत असताना परंतु आता फ्रंटलाईन सीमर म्हणून गोलंदाजी गती परिवर्तन केलं. यावेळी मात्र डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणताही नाही, त्या क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. 4 धावांसाठी हा चौकार. 40 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल मध्ये 40 धावांचं सोपं सोयीस्कर आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी आपण पाहू शकतात वन ऑफ द हँडसम बॉय आणि त्याचबरोबर कव्हर ड्राईव्हचा बादशाह म्हणून ज्याला आम्ही सातत्यानं संबोधत असतो तो संदीप बावडेकर. इथे मात्र फटका घरकन फिरवलाय, फिरकी घेतली आणि गिरकी देखील घेतली. गोलंदाजाची बॉल सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा हाय अँड हँडसम वारेवर स्वार होऊन गेलाय. बॉल सीमारेषा पार. षटकार. संदीप बावडेकर मनगडात ताकद आहे, फुटवर्कचा चांगला वापर, डोक्यात भरपूर काही चाललेला असं गणित या खेळाडूच्या एका खिशामध्ये कॅल्क्युलेटर घेऊन खेळणारा हा खेळाडू आपण पाहतो. स्ट्रॉंग झोन कव्हरच्या दिशेनं कव्हरचा बादशाह म्हणूनच त्याला संबोधलं जातं, परंतु आज मैदान संपूर्ण खुलं आहे. 360 डिग्रीचा वापर करायचा आहे आणि आज आपण पाहिलं तर प्रत्येक दिशेला आज फलंदाजी करत असताना संदीप बावडेकर इज ऑन फायर नाव. भरपूर चांगली स्पर्धा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलंय खरं तर पाटण तालुक्याचं हे यश म्हणावं लागेल. उत्तरोत्तर भरपूर काही प्रगती पाटण तालुका सध्याच्या घडीला करतोय. अण्णा संतोष कंक पुन्हा एकदा यावेळी मात्र कव्हरच्या दिशेनं स्ट्रॉंग झोन मध्ये आपला ट्रेडमार्क शॉट दाखवत असताना आमच्या सर्व क्रीडा दर्शकांना टाळ्यांचा गजर होतोय, कारण हा या फटक्यासाठी जाणला जातोय. संदीप बावडेकर अप्रतिम फटकेबाजी, चौफेर फटकेबाजू, 360 डिग्रीचा पूर्णपणे वापर करणारी फटकेबाजी संदीप बावडेकरच्या बॅट मधून आता आपण पाहतो. 14 धावा. पहा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून एक गुडघा वाकवला आणि बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये पाठवून दिलाय. पंच मिसाळसर यांच्या माध्यमातून आला हा इशारा. इट्स अ 4 रन चौकार. आता यक्ष प्रश्न निर्माण झालाय क्षेत्ररक्षकांसमोर, यक्ष प्रश्न निर्माण झालाय गोलंदाजांसमोर. अण्णा कंकडे भरपूर काही अनुभव आहे, परंतु समोर युवा आणि जिगरबाज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संदीप बावडेकर. डेफिनेटली पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हा खेळाडू अविष्कारित नाही तर संस्कारी आहे. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. येथील धाव मात्र इथे ब्रँड ऑफ संदीप बावडेकर सांडे यांच्या बॅट मधून षटकार. पीटीपीएल हा धमाका मात्र पाहायला मिळतोय. संदीप बावडेकर हे नाव नेहमी सातत्याने या पाटण तालुक्या क्रिकेटच्या पटलावरती मात्र गाजताना पाहायला मिळतोय. मंत्रमुग्ध केले. मैदानाच्या चारही बाजूला मात्र आग लावून दिली आहे मात्र सर. मनात आग आणि डोक्यावर बर्फ घेऊन ठेवून खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. पहा षटकार आल्यानंतर मोह कोणाला आवरला नसता. या खेळाडूने फक्त एक सिंगल काढली आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली. भरपूर काही या खेळाडूचं आम्ही वर्णन केलं. हा खेळाडू लाजवाब आहे. खरं तर भरपूर स्किल या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकामध्ये आणि 40चं टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये अर्ध टार्गेट या ठिकाणी चेस केलं गेलंय. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. कामाची चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम नक्की, असं आपण सातत्याने म्हणत असतो. या खेळाडूने पहिल्याच ओव्हर मध्ये काम तमाम केलंय आपल्या MH50 फलटण या संघासाठी. सुरुवात मात्र गोड केली. MH50 फलटण अर्थात सागरजी सुपुगडे, आबाजी सुपुगडे यांचा संघ खरं तर हे टीम ओनर आहेत दोन्ही या टीमचे. आणि त्यांच्या जशा आपण पाहिल्या तर केकचे शॉप्स आहेत आणि आबाजी सुपुगडे आमच्या समोर देखील आहेत.
हे फार गोड व्यक्तिमत्व आहे. पाटण तालुक्या क्रिकेट खेळला नाही तर तो जगला पाहिजे या मताचे असणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि जसं केक गोड आहे तसं त्यांचा स्वभाव देखील सातत्याने आपण गोड पाहिलाय. पण 40चा टार्गेट पार करत असताना 21वा स्कोर कार्डवर लागल्यात. संदीप बावडेकर पुन्हा एकदा स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळेल. संदीप बावडेकर ऑन स्ट्राईक, षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, तेवढी चतुराई मात्र इथे पाहायला मिळेल. गिरकी घेत फिरकी घेत गोलंदाजी करतोय गोलंदाज ऋषी आणि डॉट बॉल आलाय. आत्मविश्वास वाढवून जाईल एका मोठ्या फलंदाजा समोर तुमचा. ज्यावेळी मात्र डॉट बॉल येतो ना पहिल्याच मात्र इथे बॉलवरती ते एक वेगळा कौशल्य त्या गोलंदाजाचं पाहायला मिळते. आज अगदी काय क्लास पाहायला मिळतोय. इथे व्हाईट बॉल आलाय, परंतु ज्या रंगामध्ये ज्या मोड मध्ये जी बॉडी लँग्वेज आपल्याला मात्र सर पाहायला गेली तर संदीप बावडेकर यांची पाहायला मिळतोय तो क्लास आहे, क्लास आहे इथे. परंतु इथून ऋषी यांच्या समोर मात्र कसा खेळ होईल सँडी यांचा मात्र पाहायला मिळेल. आता इथे फटका फसलाय, बिग विकेट, 440 होल्डचा करंट, मोठा बुरुज ढासळला जातोय. फलंदाज बाद, संदीप बावडेकर बॅक टू डेगआउट. याच विकेटची खरं तर प्रतीक्षा होती. संदीप बावडेकर नावाचं जे वादळ आहे त्या वादळाला शमवायचं होतं आणि इथे मात्र त्याच्यामध्ये यशस्वी झालाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं ऋषीने गोलंदाजी हाताळली, प्रत्येक बॉल आपण पाहिलं तर भेदकता या बॉलवर पाहायला मिळाली, टप्पा देखील अचूक पाहायला मिळाला आणि त्याच जोरावर या ठिकाणी संदीप बावडेकर सारखी जी खरं तर ज्या विकेटची प्रतीक्षा होती जिजा टायगर या संघाला आणि ती प्रतीक्षा आता संपुष्टात आली. परंतु इथून एक चांगला स्टार्टअप करून दिला या खेळाडूनं. या मॅचचा अर्धा पल्ला आहे तो अर्धा पल्ला त्यांनी गाठला आणि म्हणूनच आता त्याच्या पॅन्डल्स मध्ये येत असताना कुठेतरी टाळ्यांचा कडकडाट होता. आता उर्वरित काम आहे राहिलेल्या सर्व खेळाडूंना आता पूर्ण करायचंय. कारण बॉल टू रन इक्वेशन असं जर पाहिलं तर आता 22 बॉल मध्ये 18 धावा करायचे, त्यामुळे सोपं आव्हान करून सोडलंय संदीप बावडेकरने. तीच खासियत आहे या फलंदाजांची. मॅचला थोडीशी जवळ आणली जाते आणि त्यानंतर विकेट गेली तरी रणनीती चांगली आहे. इथून मॅच पूर्णपणे हसवायचं काम संदीप बावडेकर यांनी केले. परंतु आता इथे क्लास गोलंदाजांना दाखवावा लागेल. आतापर्यंत जे तुमची कौशल्य भरलेली पूर्णपणे गोलंदाजी करावी लागेल इथे. परंतु इथे सुवर डिलेव्हरी, थोडासा आत्मविश्वास आता इथे मात्र वाढला गेलाय. जिजाऊ टायगर ह्या टीमचा MH50 फलटण टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना, कारण ज्यावेळी संदीप बावडेकर यांच्यासारख्या फलंदाजाला बाद केलंय आणि त्यानंतर मॅच मध्ये येताना मात्र पाहायला मिळेल का जिजा टायगर या टीमला. आणखी एक डॉट बॉल, जोरदार अपील आणि अपील मध्ये ना तेवढा फील नाहीये आणि फील जाणवलाही नाही आपल्याला. तेच तर मात्र पाहायला मिळालं. नोट आउटचा इशारा मात्र पंचांचा येईल. सुरक्षित असतील तिथे फलंदाज नवनाथ. आतापर्यंत 2 बॉल फेस केलेत. अजूनपर्यंत खातं खोलण्यापासून दोन्ही फलंदाज अजून थांबले गेलेले आहेत. भरपूर काही अपील केली होती. एक प्रेशर क्रिएट करण्याची ही प्रयत्न जिजा टायगर संघाच्या माध्यमातून होतोय. इथे मात्र पहा बॅक टू बॅक तिसरा आणि तिसऱ्या बॉलवर या ठिकाणी एक कॉट बिहाइंड द विकेटचा संधी या ठिकाणी नवनाथच्या खेळीचा अंत झालाय आणि नवनाथला इथे शांत करण्यामध्ये ऋषी यशस्वी झालाय. ऋषी खरं तर सुरुवातीला बॉलिंग करत असताना आपण पाहिलं संदीप बावडेकर देखील थोडेसे अडखळले, त्यांची विकेट गेली. त्यानंतर आपण पाहिलं नवीन खेळाडू त्या ठिकाणी दाखल झाला नवनाथ, तो देखील स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. आत्मविश्वास कुठेतरी कमी होता, परंतु ज्या पद्धतीचे फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी आणि त्याचबरोबर कुठेतरी छोटासा टर्न हलकासा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे की काय बॉल गुडलँड स्पॉट वरून टप्पा उडल्यानंतर हलकीशी कट घेतली आणि यष्टीरक्षकाने मात्र आपलं काम चोख बजावलं. सेकंड विकेट गॉन. तीच गोलंदाज आपण पाहिलं की तर ऋषीनं जसं षटक हवं आहे ना कॅप्टनला, तो षटक मात्र हाताळलं गेले. कारण महत्वपूर्ण विकेट ह्याही षटकामध्ये पूर्ण केली जातात. कारण आतापर्यंत 5 बॉल झालेत, 5 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्या 2 आणि 1 महत्वपूर्ण विकेट केली. आता इथून येणारे 19 बॉल मध्ये 18 धावांची गरज असणार आहे. फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही. रोल कॅमेरा टेक अँड ऍक्शन. बॉल ला दिलाय भिरकावून सीमारेषा पार. येथील धाव मात्र इथे अर्जुन यांच्या बॅट मधून 6 षटकार. 4 चौकार आलाय आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. इथून पूर्णपणे एका बॉलनं समीकरण मॅचची बदलली. आता इथून येणारे 18 बॉल आणि 14 धावांची गरज असणार आहे. म्हणजे अजूनपर्यंत मॅच पाहायला गेलं तर दोन्हीकडे आहे. जर का विकेट आली तर मॅच कदाचित जिजा टायगर या टीमकडे जाऊ शकतोय. MH50 फलटण टीमला जर मॅच यायचा असेल एखादा मोठा फटका घ्यायचा आहे. सध्या तरी
पारडं मी म्हणेन जड दिसतं MH50 फलटण या संघाचं. संदीप बावडेकरची निर्णायक खेळी खरं तर खूप काही प्रेशर रिलीज करून गेली. त्यानंतर आपण पाहिलं थोडंसं स्ट्रगल सेकंड ओव्हरमध्ये ऋषीचा स्पेल भन्नाट राहिला आणि त्यानंतर तिसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी आता कोण येतं हे पाहावं लागेल. परंतु ज्या शेवटच्या बॉलवर महाभारतातल्या अर्जुनाला माशाचा डोळा दिसला आणि या अर्जुनला पहिल्याच बॉलवर मी म्हणेन बॉल फुटबॉल सारखा दिसला आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकारानं या धावाची सुरुवात केली. अर्जुन खेळतोय एक बॉलचा फेस करून 4 धावांवर. सूरजला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळाले, त्याचं देखील खातं खोलायचं राहिलंय आणि आता स्ट्राईकला आपण सूरजला पाहू शकताय. गोलंदाज क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अमित गोलंदाजी मार्कवर आणि आता समोर असेल सूरज. एक सूर्य आपण पाहतो आपल्या माथ्यावर आले, त्याच्याच किरणांनी आपल्याला कुठेतरी आज थोडासा त्रास जाणवतोय. परंतु ही कोवळी सूर्याची किरणं देखील आपल्या शरीरासाठी फार महत्वाची असतात. परंतु आता बॅट्समन सूरज आहे, एक सूरज आता आपण पाहतोय माथ्यावर आलाय, परंतु हा सूरज कशा पद्धतीने चमकतोय हे पाहावं लागेल. परंतु अमित सारखा एक भेदक गोलंदाज त्याच्या समोर आहे, त्यामुळे ही कॉन्टेस्ट मात्र खूप चांगली होईल. प्रेशर आता दोन्ही टीम्सवर आहे. हलकासा स्वीप केलाय, ताकदीपेक्षा नजाकतीवर भर. बॉल घेतोय दन करत सीमारेषेच्या बाहेर, अक्षरशः गवताला आग लावत दुपारच्या सत्रामध्ये बॉल सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. म्हणून तर आपण म्हणत असतो ना की पाटण तालुक्याचा क्रिकेट यादी बदलताना पाहायला मिळतोय, कारण फ्लॅटेड डिलिव्हरी होती त्याच दिशेनं फाईन लेग रिझन मध्ये मात्र हा फटका पाहायला मिळाला. हुकचा अगदी सरपटत मैदानाच्या समांतर फटका मात्र पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवले सीमारेषा पार. धावा येतील 4 आणि हा क्लास आणि सातत्य मात्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. 26 धावा. पुन्हा एकदा या वेळेला फुरल्यांचा बॉल त्याला फेकून काढलाय. बॉल काऊ कर्णाच्या डोक्यावर, बॉल सीमारेषा पार. ह्युजेट 6 धावांसाठी षटकार. बॅटच्या खरं तर टोला लागला हा बॉल आणि डायरेक्ट आपण पाहिलं काऊ कॉर्नरचं क्षेत्र या ठिकाणी निवडलं गेलं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. खरं तर आता आक्रमक रवैया धारण केलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुलरलेनचा बॉल होता, 1 स्टेप पुढे केला आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलंय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 36 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आता फक्त 4 धावांची गरज. 4 धावांची गरज आहे तिथे. वा वा भाई वा, काय एफर्ट्स इथे मात्र पाहायला मिळते आहेत. हे तर समर्पण आहे. पाहायला गेलं तर 30 सर्कलच्या अगदी आतमध्ये पॉइंट वरती चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अजय खांडेकर एजे या नावानं प्रसिद्ध आहेत. परंतु इथे धावा निश्चित वाचवल्या सर 3 आणि एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आता फक्त 3 धावांची गरज असेल विजयासाठी. ऑन स्ट्राईक अर्जुनना पाहतो इथे. गिरकी तर घेतली होती, शॉट गलीमध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. या सिंगल नंतर 2 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. चांगला खेळ संदीप बावडेकर बाद झाले, त्याच्यानंतर साकारला गेलाय सूरज यांनी, कारण 3 बॉल मध्ये 11 धावांची केली. इथे मात्र साकारली गेली. तर अर्जुन यांनी 2 बॉल मध्ये 5 धावा. इथून येणाऱ्या 14 बॉल मध्ये 2 धावांची गरज असणार आहे आणि फटकाही सजवलाय क्षेत्ररक्षकाच्या दूरवर. बॉल गेला सीमारेषा पार 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 पार. धावा येतील मात्र इथे 4 आणि येतोय मात्र हा विजयी चौकार आणि संघ झालाय विजयी. MH50 पलटण टीम मात्र ठरतोय विजयी. पहा खर तर MH50 फलटण या संघाने या ठिकाणी विजय प्राप्त केलाय. संदीप बावडेकरची निर्णायक खेळी, त्यानंतर सूरज आजच्या दिवसामध्ये चमकलाय, त्यांनी बहारदार कामगिरी केली. चित्रपटामध्ये खरं तर एका हिरोचंच काम चांगलं असून चालत नाही, तर त्याचे साईड ऍक्टर्स असतात, त्यांचे देखील काम खूप दर्जेदार असणं गरजेचं असतं, तेव्हाच तो चित्रपट हिट होऊ शकतो. आणि आता आपण जर पाहिलं तर MH50 फलटण या टीमने सांघिक खेळ अप्रतिम दाखवलाय आणि त्याच जोरावर या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं देखील हार्दिक हार्दिक आभार. आम्ही थोड्या वेळासाठी रजा घेतो. धन्यवाद.